बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी दिशाभूल केली. इसोली ग्रामस्थांचा नेमका आरोप काय? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केली असून अमडापूर जानेफळ मार्गालगतचे प्लॉट बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा धक्कादायक आरोप चिखली येथील ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी 2 मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. नेमकी अडचण काय? सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अमडापूर ते जानेफळ या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र हा मार्ग प्रत्यक्ष रुंदीला कमी होत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या मते या मार्गावर रस्ता अरुंद असल्यामुळे आतापर्यंत अपघातात 3 निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून रस्त्यालगतच्या जमिनीचे प्लॉट बेकायदेशीरपणे विकले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे जिल्हा परिषद मराठी शाळा, उर्दू शाळा आणि इतर शासकीय कार्यालये पूर्णपणे झाकली गेली आहेत. बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली 100 फूट रुंदीची जागा मोकळी करून नाल्यावर रस्त्याचे पूर्ण काम होणे अपेक्षित असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वी या संदर्भात ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण देखील केले होते. आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. इसोली गावामध्ये जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण काढण्याबाबत आम्ही वारंवार उपोषण करून सुद्धा या BMCच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही म्हणजे त्याच्यावर कारवाई केली नाही. परंतु आज या गावामध्ये काम चालू असताना आमचं नजूल शीटप्रमाणे मागणी होती. नजूल शीटप्रमाणे मागणी असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे 30 फुटावरच ते अतिक्रमण आज रोजी नाल्या बांधकाम चालू आहे. आमचं म्हणणं आहे की शासनाची जागा ही BMCच्या नजूल शीटप्रमाणे अतिक्रमण काढण्यात यावं ही आमची गावकऱ्याची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं आमच्या अमडापूर ते जानेफळ रोडवर जे रोडचं बांधकाम चालू आहे ते महाराष्ट्र सरकार, भारत सरकारनं लाखो करोडो रुपये खर्च करून आज रोजी रोडचे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं बांधकाम चालू आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही कर्मचारी लोकांनी भूखंड घोटाळा करून त्या लोकांकडून अतिक्रमणधारकाकडून लाखो करोडो रुपये घेऊन 10-10, 20-20 फुटाचे प्लॉट त्यांना विकलेले आहे आणि आज रोजी ते प्लॉट सोडायला तयार नाही आणि पर्यायानं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी हे अरुंद त्या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम करत आहे. अमडापूर ते जानेफळ रोडवर, इसोली ते जानेफळ रोडवर अशा प्रकारचा व्यवसाय हा चालू आहे आणि 20 फुटापर्यंतच त्यांचे जे नाल्याचे काम आणि रोडचे काम चालू आहे. उर्वरित जागा हे अतिक्रमणधारकांनी कब्जा केलेला आहे आणि इसोली गावामध्ये जिल्हा परिषद शाळा असेल, उर्दू शाळा असेल, त्या ठिकाणी शालेय पोषण जो आहार चालू आहे त्या शालेय पोषण आहारामध्ये या सार्वजनिक म्हणजे ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्या अतिक्रमणामधील जे संडासचं पाणी आहे ते त्या शालेय पोषण आहारामध्ये जात असून एक निकृष्ट दर्जाचं अन्नसेवन त्यांच्याकडून होत आहे आणि एक लहान गोर गरीब आणि मागासवर्गीय मुलांचं त्या ठिकाणी जीवितास त्यांची हानी निर्माण होत आहे. काय मागणी काय? आणि आमची मागणी अशी आहे की जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो भाग आहे म्हणजे रुंदीकरण जे 100 फुटापर्यंत आहे तर त्यांनी तो नाल्या बांधकाम केले पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जिल्हाधिकारी साहेब यांनी 60,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी मोजणी केलेली आहे आणि मोजणी शीटसुद्धा आम्ही लावलेली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांनी हे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं अरुंद काम चालू केलेलं आहे. यांनी हे जर काम नाही केलं तर उद्या शुक्रवारी आम्ही नितीन गडकरी साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन जाणार आहे आणि त्यांचा परिणाम या शासकीय सार्वजनिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना होईल. आमची मागणी एकच आहे की मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये रुंदीकरण हे मोठं करून अतिक्रमण काढून आणि ग्रामपंचायतीची सुद्धा परवानगी आहे अशा प्रकारची त्यांनी ते बांधकाम करावं अशी आमची विनंती आहे.